यायला साहेबांनी कालच फोन केलता भाऊ, कार्यक्रमाला जावं लागेल पटकन. उशीर होतो काय ना कार्यक्रमाला याच. चला चला. यायला काय होतं काय नाही याच्यात सुद्धा. यार काय एवढं घाई मध्ये कुठे चालले पाटील? सकाळ सकाळी काय चालू आहे? अहो काय नाही ते सकाळ सकाळी काय गडबड चालू आहे एवढी? आहे भाऊ, मला टाइम नाहीये. मला आहे ना कालच्या धरून त्याचे आमच्या फोन येऊ राहिलेले, अर्जंट मिटिंग आहे आणि भैया शेट्टी आलेले आहे तिथं. भैया शेठ? हा मग शाळेला हे भैया शेठ कोण आहे भाऊ? आता नाव तर कधी ऐकलं नाही आम्ही आतापर्यंत राजकारणामध्ये. अरे भाऊ, तुला भैया शेट माहित नाही का? आमच्या नेत्यांचे चिरंजीव आहे ना ते. आताच विदेशातून शिकून आलेले आहे ते, आणि आता त्यांना युवा अध्यक्ष पद देऊ राहिलेले. म्हणून तर ती मिटिंग आहे आज, आणि त्या मिटिंगला मी चाललेलो आहे आता. शाळेला भैया शेठला तर भरपूर अनुभव असेल मग राजकारणाचा. डायरेक्ट युवा अध्यक्ष पद दिलं मानल्यावर कसं काय भाऊ? भरपूर नॉलेज असेल मग. त्यांना अनुभव तर काहीच नाहीये, पण शिकते ना हळूहळू. आणि त्यांना अजून मराठी पण शिकायची, त्यात काय एवढं. अरे हे बरं आहे भाऊ, महाराष्ट्रात राजकारण करायचं मराठीच भाषा घेत नाही. आणि तो पहिला युवा अध्यक्ष होता त्याचं काय झालं? तुझं चांगले काम करायचं नाही. अरे भाऊ, ते आपल्या जातीचा नव्हता ना, म्हणून काढून टाकला. आणि आपल्याला काय काम होऊ नाही तर नाही होऊ, आपली जात आपल्याला महत्वाची आहे ना. अहो पण ते सगळं ठीक आहे. तुम्ही 20 वर्षापासून पक्षासाठी एवढं काम करू राहिले, याच्याने तुम्हाला काही पद दिलं का? अरे भाऊ, तू नको पंचायती आणू मला. मला आहे ना अर्जंट कार्यक्रमाला जायचंय. सतरंजी टाकायचे आणि उचलायचे दोन्ही काम माझ्याकडे. हो तू जाय बरं भाऊ. त्याला आयुष्यभर फक्त 17 उचलणार काय नाही कार्यकर्ते.